नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात तुम्हाला बघायला मिळणार आहे. नंदिनीचा प्लॅन असतो की जीवाचा वाढदिवस खास पद्धतीने पनवेलच्या फार्म हाऊसवर साजरा करायचा. जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या असे चौघेजण गाडीतून फार्म हाऊसकडे निघतात. पण जीवा थोडा चिंतेत असतो, कारण त्याला आठवतं की याच फार्म हाऊसवर तो कधी काळी काव्याला घेऊन गेला होता आणि तिथे त्याच्या आणि काव्याचे फोटो असण्याची शक्यता आहे. जीवाला भीती वाटते की हे सगळं समोर आलं तर नंदिनी आणि बाकीच्यांच्या मनावर काय बितेल, सगळ्यांना आपला भूतकाळ समजेल. पण नंदिनी त्याला सांगते की मिथुन काका आधीच डेकोरेशनसाठी गेले आहेत. ते फार्म हाऊसवर पोहोचल्यावर जीवा धावतच आत जातो आणि आश्चर्याने बघतो. तिथे त्याचे आणि काव्याचे एकही फोटो नसतात. सगळं बर्थडे डेकोरेशन व्यवस्थित केलं गेलेलं असतं. जीवाला थोडंसं बरं वाटतं, पण नंतर मिथुन दादा त्याला एकट्यात बोलतात आणि प्रश्न विचारतात. तुझे आणि काव्याचे फोटो होते, काय संबंध होता तुमच्यात? तेव्हा जीवा पहिल्यांदाच सगळं खरं सांगतो की हो, कधी काळी त्याचं आणि काव्याचं प्रेम होतं. पण परिस्थितीमुळं तिचं लग्न पारशी आणि माझं लग्न नंदिनीशी झालं. हे ऐकून मिथुन दादांना वाईट वाटतं, पण ते म्हणतात, जीवा, झालं गेलेलं विसरून जा आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर. पण कहाणी ते संपत नाही मित्रांनो. अजूनही काव्या जीवावर प्रेम करत असते आणि त्याला परत मिळवण्याची काही तयारी तिची असते.